चला बा, काल काय काय झालं एकदा रिवाइज करा. आपण स्टार्ट करूया फटाफट. काल काय काय झाले बघा, एकदा रिवाइज करा. पास 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 पास. ओके, क्या काय काय झाले. फर्स्ट काय झाले, जी त्याचा फॉर्म्युला, त्याची व्हॅल्यू, मग व्हेरिएशन इन जी कुठं, बिकॉज ऑफ ऑन द सरफेस 9.832 आणि 9.78. त्याच्यानंतर बिकॉज ऑफ हाईट हे बघायचं आहे आज, त्यातलं एक टेबल बघायचा आहे. एंड उसके बाद क्या देखना है, विथ डेप्थ. ठीक है, चलो. स्नेहल, तू नंबर काय सांगते रोज? तुझा रोल नंबर नावात टाक ना, नावात टाकून ठेव रोल नंबर तुझा. तुझे जे छोट्या छोट्या विंडो दिसतात का, त्या छोट्या छोट्या विंडो मध्ये तुझी जी विंडो दिसते त्याच्यावर राईट क्लिक करून त्याचं प्रोफाईल नेम चेंज करता येते. आता मोबाईल मध्ये कसं आहे जरा चेक कर. प्रोफाईल नेम चेंज कर, तिथे नाव टाक, नंबर टाक तुझा. चलो ऐ ऐ बा, मग काय चालू आहे आपला, कुठला पॉइंट चालू आहे? चलो बा बा, काय चालू आहे, कोणता पॉइंट चालू आहे? जी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा काय फॉर्म्युला आहे? gm अपॉन आर स्क्वेअर. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा काय फॉर्म्युला आहे? gm अपॉन आर स्क्वेअर. मग कुठला फॉर्म्युला, कुठं, कसा फॉर्म्युला यूज करायचा? बा, फॉर्म्युला कसा यूज करायचा? तर बा, मग हे अर्थ आहे. अर्थचा शेप कसा आहे? इतका काय चपटा नाही, पण मी जरा जास्त चपटा काढलाय, अंडरस्टँडिंग जरा बरी व्हायला. ओके, अर्थचा शेप इतका काय जास्त चपटा नाही, थोडाफार चपटा आहे. ओके, पोल्सला, पोल्सचं मिनिंग काय? पोल्स पण माहिती नाहीत मुलांना. पोल्सचा मिनिंग काय ते पण माहित नाही. पोल्स म्हणजे काय? पॉइंट्स अबाउट विच अर्थ रोटेट्स. पोल्स म्हणजे पॉइंट्स अबाउट विच अर्थ रोटेट्स. समजा हे गोल फिरलाय, समजा हे डस्टरला मी गोल 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 फिरवालो असा, तर कुठले दोन पॉइंट फिक्स ठेवता येतात मला? दोज टू पॉइंट्स आर कॉल्ड पोल्स. दोज टू पॉइंट्स आर कॉल्ड पोल्स. मग यांना गोल गोल फिरवताना काय ठेवता येते मला? हा एक पॉइंट वर आणि हा एक पॉइंट खाली, असं फिक्स ठेवता येते. समजले ना? मग हे वरचा एक पॉइंट आणि खालचा एक पॉइंट, हे दोन पॉइंट फिक्स आहे. जे पण पॉइंट फिक्स आहे की ज्यांच्या अबाउट अर्थ रोटेट व्हायली, दोज पॉइंट्स आर कॉल्ड पोल्स. मग पोल्स किती असतात? पोल्स किती असतात? पोल्स फक्त दोन असतात. पोल्स किती असतात? पोल्स असतात दोन. ठीक आहे, पोल्स किती असतात? पोल्स असतात फक्त दोन. पोल्स किती असतात? फक्त दोन. एक वर पोल आणि एक खाली पोल. अर्थ जी आहे, किंवा आता जे डस्टर दाखवला, इथं एक वर पोल, इथं एक पॉइंट आणि इथं खाली एक पॉइंट, हे दोनच पोल असते. पण इक्वेटर कसं आहे? इक्वेटर एक फुल मोठं सर्कल आहे. इक्वेटर फुल मोठं सर्कल आहे अर्थवर. इक्वेटर म्हणजे काय? हे जर स्पेरिकल असता तर हे फुल मोठं सर्कल असतंय, त्याला बोलतात इक्वेटर. मग इक्वेटर म्हणजे किती पॉइंट्स आहेत? चला कमेंट करा, इक्वेटर म्हणजे किती पॉइंट्स आहेत? 1 पॉइंट आहे इक्वेटर म्हणजे? 2 पॉइंट्स आहेत का आणखीन काय वेगळं आहे? इक्वेटर म्हणजे किती पॉइंट्स आहेत? चला कमेंट करा, मला जरा सांगा.
इक्वेटर म्हणजे इक्वेटरवर किती पॉइंट्स असतात. आन्सर काय काय आलं बघा, 2 4 1. बघा इक्वेटरवर किती पॉइंट्स असतात. परवेज तुझं पण आन्सर असलं काय द्या टाकायला आन्सर. का झोप लागली का तुला. बा मग किती पॉइंट्स आहेत. चलो बा समोर. बस झालं तुमचा वेडा धंदा बंद करा ते. बा इक्वेटरवर किती पॉइंट्स असतात. बा इक्वेटरवर किती पॉइंट्स असतात. इक्वेटरवर असतात इन्फायनाइट पॉइंट्स. इक्वेटरवर किती पॉइंट्स असतात. इक्वेटरवर असतात इन्फायनाइट पॉइंट्स. ठीक आहे. 1 आणि 2 नसतात रे शेंबड्यांनो, सर्कल असते ते. परवेश तुला तुला तर यायला पाहिजे का नाही आज कस करला. इक्वेटरवर किती पॉइंट्स असतात. 1 आणि 2 नसते. इक्वेटर एक सर्कल असते, सर्कल. मग सर्कलवर किती पॉइंट्स आहेत. सर्कलवर सर्कलवर इन्फायनाइट पॉइंट्स आहेत. इन्फायनाइट कळतंय. सर्कलवर किती पॉइंट्स आहेत. इन्फायनाइट. असं मोठ्याच्या मोठं सर्कल असते. हे सर्कल असं पास पास असं समोरून सर्कल, मागून पण सर्कल असते. कळते ना. हे बॉल असा आहे. हे बॉल असा आहे बॉल. तर बॉलवर हे इकडून असलंच्या असलं मोठ्याच्या मोठं सर्कल असते. मग इक्वेटरवर किती पॉइंट्स आहेत. इन्फायनाइट. समजाले ना बा. हे बॉल असा आहे, बॉल असा आहे. तर हे पूर्ण हे असं इक्वेटर असतंय असं. मग इक्वेटरवर किती पॉइंट्स आहेत. इन्फायनाइट पॉइंट्स आहेत. इन्फायनाइट. 2 आणि 3 आणि 4 नाही तर शेंबड्यांनो हुशार बना जरा. आणि पोल्स म्हणजे किती पॉइंट्स आहेत. पोल्स म्हणजे 2 पॉइंट्स. एक वर पॉइंट आहे पोल्स मध्ये, एक खाली पॉइंट आहे. पोल्स मध्ये किती पॉइंट आहेत. एक वर पॉइंट आहे, एक खाली पॉइंट आहे. ठीक आहे. चलो पोल्स 2 आणि इक्वेटर म्हणजे इन्फायनाइट पॉइंट्स. मग सरफेसवर काय फॉर्म्युला आहे जीचा. चला चला मी परत परत रिवाइज करालो कारण हे विसरते, थोडं डिफिकल्ट आहे. सरफेसवर जीचा फॉर्म्युला काय. सरफेसवर जीचा फॉर्म्युला काय. हा GM/r². आणि इथं जीचा फॉर्म्युला काय. एच हाईट वर गेलो तर जीचा फॉर्म्युला काय. आर म्हणजे काय असतंय. सेंटर पासून इथपर्यंत डिस्टन्स. स्मॉल आर म्हणजे सेंटर पासून इथपर्यंत डिस्टन्स, किंवा त्यालाच कसं लिहिता येते. ठीक आहे. मग सरफेसवर जीचा फॉर्म्युला ऍट अ हाईट एच जीचा फॉर्म्युला असा. ठीक आहे. चलो मग सरफेसवर जी कसा बदलतंय ते आपण काल बघितला. चलो चलो सरफेसवर जी कसा बदलतंय ते आपण काल बघितला. पोलवर जी ची व्हॅल्यू असती. पोलवर जी ची व्हॅल्यू असती मॅक्सिमम. कारण आर ची व्हॅल्यू काय. पोलवर छोटी. हे डिस्टन्स छोटा आहे. सेंटर पासून पोलचं डिस्टन्स छोटा आहे. आणि सेंटर पासून इक्वेटरवरच्या पॉइंटचं डिस्टन्स मोठा आहे. इक्वेटर म्हणजे हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट, 2 नाही तर बाळांनो. इक्वेटर म्हणजे पूर्ण सर्कल आहे, असा गोल सर्कल आहे. सर्कलवर इन्फायनाइट पॉइंट्स आहेत. मग हे डिस्टन्स मोठा आहे म्हणून इथला जी काय असतंय छोटा. मग जी ऑन इक्वेटर हे छोटा आहे आणि जी ऑन पोल हेच मोठा आहे. मग इक्वेटरवर जी ची व्हॅल्यू काय 9.78. पोलवर किती 9.832. हे आपण काल बघितले. आज आता नेक्स्ट पॉइंट बघायचा. आज काय बघायचं आहे. व्हेरिएशन ड्यू टू हाईट. आज काय बघायचं आहे. व्हेरिएशन ड्यू टू हाईट. चला नेक्स्ट पॉइंट लिहिला नसेल तर लिहा. नेक्स्ट पॉइंट लिहिला नसेल तर लिहा. बघा आणि व्हॅल्यूज थोड्या इलॉजिकल दिलेत. व्हॅल्यूज थोड्या इलॉजिकल दिलेत. हे फोटो तुम्ही हे रिलिजियस फोटोज टाकू नका बघा. तुमच्या व्हॉट्सअपवर आणि तुमच्या फेसबुकवर तुम्ही रिलिजियस फोटोज टाका. मंदिराचे फोटो वगैरे लावू नका. मला हे असलं आवडत नाही. आपण इथं अभ्यास करायला आलो, बरोबर आहे. तुमचे फोटो लावा, प्लेयर्सचे फोटो लावा. आपण इथं रिलिजन दाखवायला आलो नाही. कळतंय.
गेमचे कुठले लावला तर लावा फोटो. फोटो चेंज करा फटाफट, नाहीतर मी रिमूव्ह करतो बघा. हे रिलिजियस फोटो लावण्याचं ठिकाण नाही, आपलं हे अभ्यास करण्याचं ठिकाण आहे. ओके, तुमचे सण वार असतील घरी करा. चला चला चेंज करा. यश, शुभम, रिलिजियस फोटो लावण्याचं हे ठिकाण नाही, हे अभ्यास करण्याचं ठिकाण आहे. चला चेंज करा. व्यंकटेश, तुम्ही तुमचे स्वतःचे फोटो लावा किंवा नेचरचे लावा, बाकीचे तर फोटो मला आवडत नाही, मी रिमूव्ह करणार बघा. चला फटाफट चेंज करा. रिलिजियस फोटो लावू नका. चला फटाफट चेंज करा जरा. प्रोफाईल फोटो बिनकामाचे लावू नका. ओके, आपण इथं अभ्यास करण्यासाठी आलो. तुमचं जे पण रिलिजन आहे तुम्ही क्लासरूमच्या बाहेर एक्सप्रेस करा. आपण क्लासरूम मध्ये सर्वजण एक आहे. ओके, चला तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही चेंज करा, मी आत घेतो सर्वांना. सहसा माझं काय मत असतंय की बाबा रिलिजन आहे तर तुम्ही आपल्या आपल्या पुरतं ठेवायचं. उगाच बाहेर क्लासरूम मध्ये रिलिजन एक्सप्रेस करायची गरज नाही. बरोबर आहे का? चलो चलो ठीक आहे. चलो, माझं ओपिनियन काय, आपलं तुमचं जे पण रिलिजन आहे तुम्ही तुमचं एक्सप्रेस करा कुठेही. क्लासरूम हे आपण कशासाठी येतो, आपण नॉलेज घेण्यासाठी येतो, दुसरं आपलं इथं काही काम नाही आहे. ठीक आहे, चलो बा. मग काय बा, काय बोलायचं बघा. बर ठीक आहे. आता एकच दिसाला पण विश्वेश फड एकच दिसाला, आता 2 दिवसांनी झाले. गेला का? आला तर सांग परत. ठीक आहे चलो. तर काय बोलतोय बघा, मी काय बोलतोय. मग इक्वेटरवर जी किती आहे? 9.78. आणि पोल्सवर जी किती आहे? 9.83. पोल्सवर जी किती आहे? पोल्सवर जास्त आहे 9.83. आणि इक्वेटरवर काय कमी आहे 9.78. चलो, मग नेक्स्ट काय बघायचं आहे? व्हेरिएशन इन जी ड्यू टू हाईट. चलो नेक्स्ट लिहा. व्हेरिएशन इन जी ड्यू टू हाईट. व्हेरिएशन इन जी ड्यू टू हाईट. व्हेरिएशन इन जी ड्यू टू हाईट. मग हाईटचा फरक कसा पडते? चला चला बघा सर्वजण. व्हेरिएशन इन जी ड्यू टू हाईट. मग हाईटचा फरक कसा पडते बघा. हाईटचा फरक कसा पडते? ऍज वी गो अबाउट द अर्थ, ऍज वी गो अबाउट द अर्थ, अवे फ्रॉम द अर्थ, height increases. As we go away from the earth, height increases means distance between center and point, distance between center of earth and point at which we want to calculate g
दिस डिस्टन्स इन्क्रीजेस, आणि हे डिस्टन्स जसं जसं वाढणार, ही हाईट जशी जशी वाढणार, म्हणजे डिनॉमिनेटर मोठा होणार. ऍज हाईट इन्क्रीजेस, ऍज आर इन्क्रीजेस, acceleration due to gravity decreases. Okay, as height increases, as height increases, acceleration due to gravity, as height increases, acceleration due to gravity decreases. ओके, चलो मला ही डायग्राम बघा, काढायची असेल तर परत काढा. डायग्राम बघा, काढायची असेल तर परत काढा. ऑलरेडी काल काढली असेल तर परत काढायची गरज नाही. ठीक आहे, लिहा. as we go above the earth, as we go above the earth, as we go above the earth, h increases. अपवर्ड एरोचा मीनिंग काय? इन्क्रीजेस. as we go above the earth, as we go above the earth, h increases. Hence r increases. हाईट वाढणार, h वाढणार, त्याच्यामुळे स्मॉल आर पण वाढणार. हाईट वाढणार, त्याच्यामुळं स्मॉल आर पण वाढणार, आणि स्मॉल आर वाढला तर काय होणार? देअरफोर जी, खालचा एरो म्हणजे कमी होते, देअरफोर जी डिक्रीजेस. देअरफोर जी डिक्रीजेस. हाईट वाढत गेली तर आर पण वाढणार, हाईट वाढली तर आर पण वाढणार, आणि आर आणि हाईट वाढली तर जी कमी होणार. सिंपल सिंपल. ठीक आहे, चलो. मग जसं आपण वर जाऊ, तस तसं ग्रॅव्हिटी काय होणार? कमी होणार. आपण इथं आहे आणि आपण एव्हरेस्ट वर गेलो तर एव्हरेस्ट वर हाईट जास्त आहे. आपण इथं आहे आणि आपण काय गेलो? एव्हरेस्ट वर गेलो, किंवा कळसुबाईवर चढून बसलो. कळसुबाई कुठे आहे? आपण एव्हरेस्ट वर गेलो किंवा कळसुबाईवर चढून, कळसुबाई कुठे आहे? कळसुबाई माहिती आहे ना? कळसुबाई कुठे आहे माहिती आहे का नाही? कळसुबाई सह्याद्रीमध्ये आहे. कळसुबाई काय आहे? कळसुबाई बाई नाही. तुम्हाला वाटायचं सर बाई बाई काय करायला? कळसुबाई बाई नाही. कळसुबाई कोण आहे? कळसुबाई पीक आहे, सह्याद्री मधला हायेस्ट पीक आहे, उंच पीक आहे, बरोबर ना? मग आपण कळसुबाईवर जाऊन बसलो तर कळसुबाईवर काय आहे? कळसुबाईवर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय? कमी आहे. कळसुबाईवर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय? कमी आहे. ठीक आहे, मग असं आहे, कळसुबाईच्या वर जी कमी आहे आणि इथं खाली जी कसं आहे? जास्त आहे. ठीक आहे, इथं जी जास्त आहे खाली. कळसुबाईवर चढून बसलो तर काय होते? हाईट इन्क्रीजेस, हाईट वाढणार. हाईट वाढते म्हणजे स्मॉल आर, डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड सेंटर ऑफ अर्थ, हे पण वाढणार. डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड दिस, हे डिस्टन्स पण वाढणार. त्याच्यामुळे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय? त्याच्यामुळे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होते. ठीक आहे, सिंपल सिंपल आहे. मग छोट्या हाईटचा फरक पडते का? छोट्या हाईटचा काय फरक पडत नाही. 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, म्हणजे समजा पेन इथं ठेवला, एक 5-6 मीटरचा पण फरक पडत नाही. पेन इथं ठेवला आणि पेन खाली फ्लोअरवर ठेवला, काय फरक पडते का याच्यावर? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काही नाही. पेन खाली फ्लोअरवर ठेवला, इथं ठेवला, उंच गेला की आणखीन थोडा उंच नेला, दुसऱ्या मजल्यावर नेला, तिसऱ्या फ्लोअरवर नेला, थर्ड फ्लोअरवर, फोर्थ फ्लोअरवर नेला, काय फारसा फरक पडत नाही. ओके, इतका जास्त काय फरक पडत नाही. इव्हन विमानात पण आपण बसलो, इव्हन कळसुबाईवर पण इतका फरक पडत नाही. कळसुबाईवर थोडं कमी असते, पण खूप मायन्यूट फरक असते, काय जास्त फरक पडत नाही. विमानात पण आपण बसलो, एक 10 किलोमीटर उंच विमान उडतंय, तर इतका जास्त फरक पडत नाही. 4-5 किलोमीटर, 2 किलोमीटरचा काय फारसा फरक पडत नाही. निग्लिजिबल चेंज होते.
खालच्यापेक्षा कळसुबाईवर, कळसुबाई 4000 मीटरचं वगैरे असेल, 4 किलोमीटर उंची असेल कळसुबाईची, मला आता पाठ नाही, अंदाज आहे माझा. आणि K2 किंवा हे K2 इंडियातलं हायेस्ट पीक आहे हिमालयाज मधलं, किंवा एव्हरेस्ट. एव्हरेस्ट आपल्या इंडियामध्ये येत नाही, नेपाळमध्ये येते. मग तिथं पण ते 8000 किलोमीटर आहे याची उंची. K2 ची हाईट किंवा याची हाईट किती आहे एव्हरेस्टची? 8-9 हजार किलोमीटर, 8-9 हजार मीटर आहे, म्हणजे 8-9 किलोमीटर आहे. पण तिथं पण काय जास्त फारसा फरक पडत नाही, थोडाफार फरक पडते, मायन्यूट. ठीक आहे. पण खूप उंच गेलो आपण, खूप उंच म्हणजे मून जवळ गेलो, तर मून जवळ फरक पडते. मून खूप दूर आहे अर्थ पासून, मूनचं डिस्टन्स काय खूप जास्त आहे, मग मून जवळ फरक पडणार. सॅटेलाइट आहे, कुठला पण आपलं मोबाईल कम्युनिकेशन करणारा किंवा टीव्हीचे अँटेनाचे सॅटेलाइट आहे, टीव्हीच्या चॅनल दिसण्यासाठी सॅटेलाइट वर सोडले आपण. सॅटेलाइट खूप उंच आहेत, मग सॅटेलाइटच्या ठिकाणी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी छोटा असतंय, कमी होत आहे, फरक पडतंय, भरपूर फरक पडतोय. पण 4 किलोमीटर अर्थ पासून, 5 किलोमीटर, 2 किलोमीटर पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर काय फारसा फरक पडत नाही, ऑलमोस्ट सेम राहते. ठीक आहे. चलो, ठीक आहे, ठीक आहे. असेल K2 आता 8600. तुमच्याकडे गुगल आहे, फटाफट सांगता येते तुम्हाला. लईच हुशार झाला रे तुम्ही, गुगलवरच बसला सगळे. ओके, चलो. मला व्हेरिएशन ड्यू टू हाईट लिहिला का? पॉइंट पॉइंट लिहा. व्हेरिएशन ड्यू टू हाईट, पॉइंट लिहिला का? व्हेरिएशन ड्यू टू हाईट, व्हेरिएशन ड्यू टू हाईट. जिओग्राफी बुक मध्ये का? चांगली गोष्ट. ओके. व्हेरिएशन ड्यू टू हाईट लिहा. व्हेरिएशन ड्यू टू हाईट, पॉइंट लिहिला. हे एवढे पण पॉइंट लिहिले, बरोबर ना? हे पण लिहिले, त्याच्या खाली लिहा. फॉर स्मॉल हाईट्स, फॉर स्मॉल हाईट्स, फॉर स्मॉल हाईट्स, फॉर स्मॉल हाईट्स up to few kilometers, for small heights up to few kilometers, for small heights up to few kilometers, for small height up to few kilometers, G does not decrease, G does not decrease substantially. For few kilometers, for few kilometers, G does not decrease substantially. G does not decrease substantially. G does not decrease substantially. Change in G, change in G, change in G is negligible. 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 फॉर एक्झाम्पल म्हणजे कुठं कुठं? फॉर एक्झाम्पल एरोप्लेन, फॉर एक्झाम्पल एरोप्लेन. एरोप्लेन मध्ये जी मध्ये काय जास्त फरक पडत नाही, ऑलमोस्ट तेवढंच राहते. फॉर एक्झाम्पल एरोप्लेन. नेक्स्ट लाईनला लिहा. नेक्स्ट एक्झाम्पल लिहा. बट हाईट ऑफ सॅटेलाइट is very large, but height of satellite is very large, but height of satellite is very large. Therefore, height of satellite is very large. Therefore, in satellites,
therefore in satellites value of g, therefore in satellites value of g is very small. Therefore in satellites therefore in satellites value of g is therefore in satellites value of g is smaller. Therefore in satellites value of g is smaller compared to value on the surface. Therefore in satellites value of g is smaller compared to value on the surface of earth. Compared to value on the surface of earth. Compared to value on the surface of earth. ठीक है, चलो हाइट क्लियर एकदम. हाइटचा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा. हाइटचं क्लिअर का? हाइटचा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा. हा हाइट साठी जे फॉर्म्युला आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावर पण न्यूमरिकल येऊ शकते. ठीक आहे, चलो. आणि हे टेबल बघून घ्या. हा टेबल पेज नंबर 9. पेज नंबर 9 वर हा टेबल आहे. हे टेबल पण बघून घ्या. पेज नंबर 9 च्या वर आहे. काय काय लिहिलंय मी सांगतो. अर्थच्या सरफेसवर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे? 9.8 आहे. हाईट 0 लिहिलंय. जी ची व्हॅल्यू 9.8 म्हणजे अर्थच्या सरफेसवर. माउंट एव्हरेस्ट दुसरं लिहिलंय. माउंट एव्हरेस्ट म्हणजे किती उंच गेलो आपण? 8.8 किलोमीटर. सांगितलं होतं एव्हरेस्टची हाईट, K2 ची हाईट ती 8-8.5 किलोमीटरच्या आसपास 8.8 किलोमीटर आहे. मग माउंट एव्हरेस्ट वर गेलो तर जी मध्ये काय फरक पडते का? मामूली फरक पडते. पण बुक मध्ये काय दिले? सेमच दिले 9.8. 8 किलोमीटर उंच गेलो तर काही फरक पडत नाही, ऑलमोस्ट सेम राहणार. 36 किलोमीटर उंच गेलो. ते बलून असतात ना, बलून मध्ये माणसं बसून, खाली बास्केट असते, वर बलून असते, त्यात हवा भरली, हॉट एअर भरली, तिथे बलून उंच उडून जाते. मग त्या बलून आपण उंच गेलो. 36 किलोमीटर पर्यंत जाता येते. बलून किती उंच जाता येते? 36 किलोमीटर. तर 36 किलोमीटरला काय होते? 9.77. खूप कमी चेंज झाला. 9.8 होता ते 9.77. 0.03 चा फरक. 400 किलोमीटरवर 8.7 आहे. आणि 35,000 किलोमीटर 35,000 किलोमीटरवर किती आहे? 0.225 आहे. 35,000 किलोमीटरवर मग खूप मोठा फरक पडला. ठीक आहे, ओके, चलो नेक्स्ट लिहा. पहिलं काय झालं? व्हेरिएशन ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ. पहिलं काय बघितलं? व्हेरिएशन ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ. दुसरं काय बघितलं? व्हेरिएशन ड्यू टू हाईट. दुसरं काय बघितलं? व्हेरिएशन ड्यू टू हाईट. आणि तिसरं काय बघायचं आहे? लिहा. व्हेरिएशन ड्यू टू डेप्थ. व्हेरिएशन ड्यू टू डेप्थ inside the earth. Variation due to depth inside the earth. व्हॅल्यूज लक्षात ठेवायची गरज नाही. त्या हाईट नुसार व्हॅल्यूज आहे, त्या पाठ करायची काय गरज नाही. व्हेरिएशन ड्यू टू डेप्थ झालं. चला मग डेप्थचं बघूया. चला परत नवीन मीटिंगला जॉईन व्हा. तोपर्यंत एकदा काय करा? रिवाइज करा. परत एक नवीन मीटिंग मी स्टार्ट करतो. एकदा रिवाइज करा. तोपर्यंत रिव्हिजन झाली की मग हे पार्ट बघूया. डेप्थ मुळे आतमध्ये, अर्थच्या आतमध्ये खड्डा काढला आणि आपण आतमध्ये गेलो तर जी मध्ये काय फरक पडते ते बघूया पुढच्या आफ्टर ब्रेक. ओके, चला परत जॉईन व्हा मग बघूया.